3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या भाऊबीज सण तसेच शिवशंभूंचा वार असलेला सोमवार या दिवशी गिरणारे दुगाव रोडवर शिवशंभू सिमेंट आर्टिकलचे संचालक विलासराजे सांडखोरे यांच्या योजनेतून आणि प्रवीण अपसुंदे यांच्या कल्पकतेने शिवशंभू आर्टिकलच्या शोरूमचा साधक आश्रम महादेवपूर येथील संत गोरक्षगिरी महाराज तसेच दत्तधाम मधील संत दत्तदास महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला। आर्टिकल्सच्या दालनात श्री सत्यनारायण पूजन होऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करून महाप्रसाद घेण्यात आला। विलासराजे सांडखोरे यांच्या योजनेतून आणि प्रवीण अपसुंदे यांच्या कल्पकतेने सुरू झालेल्या या शिवशंभू आर्टिकलला संत गोरक्षगिरी महाराज यांनी आशीर्वाद दिले। यांचं जे कार्य आहे सफल हो, त्या कार्यामध्ये त्यांना यश प्रगती हो अशी त्यांच्यातर्फे आपण सर्वजण आणि आम्ही पण अशी अपेक्षा करतो। दत्त महाराजांनी आशीर्वाद द्यावा आणि आम्ही पण आशीर्वाद देतो की हे यांचं कार्य आहे सफलतेने कळसाला जाऊन प्राप्त व्हावं, म्हणजे की त्यांची इच्छा पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी आपण आशीर्वाद देतो आहे। कारण साधू संतांच्या सानिध्यात राहणारा जो असतो ते कुठलंही कार्य साधू संतांच्याच माध्यमातून केलं जातं आणि करतात त्यांना यश प्राप्त होत असतं। अशा प्रकारे या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट आहे त्यांनी जो पूर्वी सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये अजून प्रगती होण्यासाठी हे नवीन दुकानाचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी परमात्माच्यांना सफलता प्राप्त हो, यश प्राप्त हो अशी आम्ही अपेक्षा करतो। तसेच यावेळी युवा कार्यकर्ते दिलीप सांडखोरे यांनी शुभेच्छा दिल्या। या आउटलेटमध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या म्हणजे जेमतेम सिमेंट आर्टिकलच्या 41 प्रकारच्या सगळ्याच शेती उपयुक्त आणि घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या होलसेल रेटमध्ये उपलब्ध होणार आहे। तरी आपण सर्व पंचक्रोशीतील सर्वांनीच या ठिकाणी एकदा भेट देऊन निश्चितपणे खात्री करून या प्रोडक्टची खात्री करावी, कारण प्रोडक्ट हे अतिशय उच्च दर्जाचे अशा पद्धतीचे हे प्रोडक्ट आहे। आणि विलासराजे यांना आम्ही सर्वप्रथम तर सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो की यांनी जो आउटलेट चालू केला आहे हे यशाच्या शिखराकडे जावो अशी मी इच्छा बाळगतो। तेव्हा एकदा आमच्या शिवशंभू सिमेंट आर्टिकलला भेट द्या असे आवाहन संचालक विलासराजे सांडखोरे यांनी केले। आज आम्हाला सर्वांना सांगण्यासाठी इतका आनंद होतो आहे की आज आमच्या शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स ह्या कंपनीला 1 वर्ष पूर्ण झालं आणि ते 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या कंपनीचा आउटलेट माझ्या भोलेनाथांच्या गोरक्षगिरी महाराजांच्या आणि दत्तदास महाराजांच्या कृपेने 1च वर्षामध्ये सर्व ग्राहकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला मिळाला आणि इतक्या चांगल्या प्रकारे माझं उत्पादन विकलं जाऊन एक चांगल्या लेवलपर्यंत माझी कंपनी उभी राहील। सिमेंट आर्टिकल्समधील जवळजवळ 40 ते 45 प्रकारचे प्रोडक्ट म्हणजे खिडक्या असतील, चौकटी असतील, दरवाजा असतील, सर्वच प्रकारच्या सिमेंटपासून बनणाऱ्या वस्तूंचं आपलं उत्पादन आहे। हे करत असताना आपण येथे जे आउटलेट चालू केलं त्या आउटलेटमध्ये या सिमेंट आर्टिकल्स म्हणजे सिमेंटपासून बनणाऱ्या वस्तूच नाही तर आपण त्याचबरोबर आपण येथे सिमेंट म्हणजे बिर्ला असेल, अंबुजा असेल, अल्ट्राटेक असेल, म्हणजे अनेक कंपन्यांच्या आपल्याशी फ्रँचायझीचं बोलणं चालू आहे। आपण ते सिमेंट पण इथे विकणार आहोत, खडी कच आणि बिल्डिंगसाठी लागणारे नळ, पाईप्स
म्हणजे या सर्व तत्सम गोष्टी ज्या या संपूर्ण बिल्डिंगसाठी लागणार आहेत आणि आमच्याकडे बंगल्यांचे घरकुलांचे सर्वच प्रकारचे कामं पण केले जाणार आहेत म्हणजे जेणेकरून आम्ही आपल्या सर्व लोकांनी संपूर्ण पंचक्रोशीने तसेच पूर्ण नाशिक जिल्ह्याने नाशिक शहराने नाशिक तालुक्याने आणि तालुक्यातील संपूर्ण गावांनी माझ्यावरती जो काही विश्वास टाकला माझ्या प्रोडक्टला जी काही मान्यता दिली खऱ्या अर्थाने सांगायला आनंद वाटतो का नाशिकमध्ये सर्वात उच्च दर्जाचं प्रोडक्ट आज शिवशंभू सिमेंट आर्टिकल्समध्ये बनतं आहे आणि ज्या वेळेस ते प्रोडक्ट आम्ही विक्रीला जातो तर त्यावेळेस खरंच ग्राहकांकडनं इतक्या मोठ्या प्रमाणात त्या मटेरियलची स्तुती होत गेली आहे. यावेळी महादेवपूर येथील साधक आश्रमातील संत गोरक्षगिरी महाराज, दत्तधाम मधील संत दत्तदास महाराज, संचालक विलासराजे सांडखोरे, प्रवीण अपसुंदे, युवा कार्यकर्ते दिलीप सांडखोरे, महादेवपूर ग्रामस्थ, आप्तस्वकीय, नातेवाईक, हितचिंतक, नागरिक, महिला उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे, नाशिक.